वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल 950 ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1,90,00,000 इतकी आहे। या कारवाईत एकूण सुमारे 2 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन आणि गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी सोलापूर शहर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुस्लिम कब्रस्तान VIP रोड परिसरात सापळा रचला। संशयित पांढऱ्या रंगाची हुंदाई वेन्यू MH13 ES 1411 कार थांबवून तपासणी केली असता त्यात MD पावडर आढळून आली। या प्रकरणी रिजवान शब्बीर खान वय वर्ष 26 याला ताब्यात घेण्यात आले असून तपासादरम्यान साहिल सिकंदर पिरजादे अफजल मुर्शद यांचाही सहभाग उघड झालाय। संबंधित सर्व आरोपींविरुद्ध MD NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांमध्ये 950 ग्रॅम MD तसेच सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार याचा समावेश आहे। आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडील पथकाकडून सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।